तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी पेंट करणार आहे एक म्हणजे एक मटका, मोठावाला मटका. तर मी त्याला पेंट करणार आहे आणि मी एकटीच नाही करणार आहे, माझा पप्पासुद्धा माझ्यासोबत हेल्प करणार आहे. आणि आज मॉर्निंग आहे आणि आज माहिती नाही आज डेट काय आहे. डेट आज माहिती नाही, खरंच डेट नाही माहिती म्हणून मी सांगत नाही आहे. तर आज मी अख्खा रूटीन तर दाखवणार नाही आहे. आज मी माझ्या दुसऱ्या घरी आहे. आता मी रोज माझ्या रोज मी माझ्या गावी असते, पण आज मी माझ्या गावी नाही आहे. आज मी इकडे आहे म्हणून मी आज इकडचं रूटीन दाखवणार आहे तुम्हा सगळ्यांना. इकडचं रूटीन की मी काय काय करते. आत्ता जस्ट ना मी उठलेली, नाश्ता करून मी नाश्ता करून मी आंघोळीला गेली. नंतर मी दर्ग्याला गेली दर्ग्यामध्ये आणि दर्ग्यामधून आली ना, नंतर मी थोडा मिनिट अशीच बसली, आराम केला आणि अजून काही नाही केलं मी. म्हणून आता मी तुम्हाला माझा आफ्टरनूनचा दाखवतो शाळेत रूटीन. कारण का आता मी कुठेच नाही जाणार आहे. आता मी डायरेक्ट इव्हिनिंगला जाणार ना, मग मी आता ना इथं डायरेक्टली म्हणजे असंच बसणार आहे. ऊन लय पडलं मला, आता घाम पण आला एकदम सा. कारण का मी दर्गाला गेलो तेव्हा ऊनच पडलेलं होतं म्हणून मला घाम आला. आणि आमच्या इकडे प्लांट्स आम्ही लावले आहेत, खूप सारे प्लांट्स, खूप सारे म्हणजे सारे. हे बघा आज आफ्टरनूनच दाखवते पण आफ्टरनूनपर्यंत नाही, मी आता तुम्हाला अख्खा रूटीन दाखवणार आहे. आणि आता तसं पण काय एवढं खास नाही आहे म्हणून मग मी आता एक मटक्यालाच पेंट करेन. शाळेमध्ये पेंटचे सामान आहे तर ओके. बॅग घेतली आहे माझी आणि आता मी पेंट करणार आहे मोठ्या मटक्याला. ते बसते मी आधी. हां थोडा मोठा आहे, तुम्हाला दाखवू का? ओके दाखवते. हा एवढा मोठा मटका आहे, जसं की तुम्हाला दिसत असेल. हा आवाज सुद्धा येतो. तर आता मी इकडे कसं तरी मला ठेवावं लागेल. एक मिनिट, जस्ट 1 मिनिट. 1 मिनिट यार. हां मी याच्यावर कारण काय इकडे बिकॉज जागा नाही. तर आता मी पेंट करणार आहे, तुम्हाला दिसत असेल ना. मटका घेतला मी आणि याच्यात काय असेल तुम्हाला माहिती आहे, पेंट अप्लायचं वा भाई वा सगळंच यायचं. अरे बापरे बाप. ॲक्रेलिक कलर्स आहे आपले भाऊ. कारण की ना पहिला जेव्हा मी नॉर्मल कलर्सची करायची तेव्हा सगळा माझा कलर निघून जायचा आणि आता तुम्हाला टेन्शनसुद्धा नाही वाटत म्हणून मी ॲक्रेलिक कलर्सचा माझा भाऊ म्हणतो. अरे भाऊ एवढे सारे तरी पण अजून एक माझा न्यू भाऊ आहे. बोलता येत नाही. हे सगळे ॲक्रेलिक कलर्स आहे. हा खराब झाला आहे, सॉरी हा खराब झाला आहे. हा ॲक्रेलिक कलर्स. तर मी आता तुम्हाला सगळं काढून भेटते. हा बघा, हा एक माझा मटका आहे, तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. आणि हे सगळे आपले ॲक्रेलिक भाऊ आहेत माझे हे सगळे. आणि ते एवढे सारे ब्रशेस आहेत ना माझे, बापरे बाप. आणि एक स्केल आहे याच्यात, माहिती नाही का कामाची आहे. आणि मी याच्यात म्हणजे आपली यायचं तर नाही आहे, याच्यात मी सगळा पेंट उगवणार आहे माझा. तर आता स्टार्ट करूया आपली पेंटिंग. या मटक्यावर कलाकारी आता करायची स्टार्ट करूया आपली. कुठली कलाकारी करू मी या मटक्यावर. तर मला ना वाटलं की आता यूट्यूबर्स काय ती सांगू शकतो आपल्याला की आपल्याला कुठली करायची आहे कलाकारी.
तर आता मी यूट्यूबवर शोधणार आहे कुठली कलाकारी करायची आपल्याला. आयडिया आली आहे की मी कुठली करणार आहे कलाकारी. तर मला माझ्या मनात आलं आहे मी ना एक पेंटिंग करायची ना लहानपणी. एक म्हणजे एक असायचा एक म्हणजे आता मला यूट्यूबला मी शोधायला जाणे माझ्या मनात एक कलाकारी आली. माझ्या मनात कुठली कलाकारी आली ते मी तुम्हाला सांगते. लहानपणी जेव्हा मी छोटी होती ना तेव्हा मी ना एक मून काढायची. तो पण खालती असं जाताना. तर तुम्ही काढू शकते इथे. आणि ना लोक काढायचे अशी खाली मज्जा यायची मला. मी ना तसे 3 ड्रॉइंग्स बनवले होते लहानपणी. पण मी लय कलाकारी करायची माझी म्हणजे की लय कलाकारी असायची माझी. तुम्ही आधी याला ओलं करू मला माहिती नाही मटक्या असं पेंटिंग करतात. या फिर मी दुसरी पण करू शकते. अच्छा ठीक आहे जी माझ्या मनात आहे तीच मी करणार आहे. ओके आधी याला आपण आधी पेंट चूज कर. 1 मिनिट हां माझ्याकडे हा वाला पेंट आहे. मी ना हे अशी घेणार आहे अशी काहीतरी टाईप्सचे पेंट अशी टाईप्सचे 3 घेते का मी. खूप सारे घेऊया. त्याला पाण्यात डुबवून घेते मी. डब्यात खूप सारं असतं. इंट्रेक्शन्स दिले आपल्याला त्याची गरज नाही आपल्याला. ते सगळ्यात अशी हे असते ना ते जसं की अशी वाली मी ना सगळे एका वेळेला असं टाकूनच ठेवलं म्हणजे काय मला कळतच नाही. आणि अजून बाकीचे सगळे फुटलेच नाही. तर मी याला काय करणार आहे असं लाईव्ह मूवीज असं असं करत जाणार आहे. म्हणजे की म्हणजे मी एकदम नॉर्मल पेंटिंग करणार आहे. मला एवढी पण अशी डेंजर नाही करतात. कारण मी पहिल्यांदा मटक्यावर करते ना. नाही तर मी त्याला दियेवर करायची अशी वेगळे वेगळे. आत्ता मी म्हणजे असं करणार आहे. मी ना असं लाईन वाईज करत ना एकदम नॉर्मल. मी ना आता तुमच्याशी थोड्या मिनिटांनी भेटते. मला जेवढी पेंटिंग त्याच्यानेच करणार. फर्स्ट ट्राय आहे तर ओके. एक इथे थोडंसं सांडलं पण राहू दे. इकडे ना थोडंसं सांडलं आहे पण राहू दे. तुम्ही मला बरोबर कळेल. इकडे थोडंसं सांडलं आहे तर राहू दे. ह्याच्यावर एक पेट घालला तर काय नाही होणार. आता मी एक रुमाल घेऊन येते बिकॉज आणि कलर एकदम स्काय सारखा झाला म्हणजे पाण्याचं. पप्पा एक रुमाल तर आपण थँक्यू आपण याच्यावर पुसू शकतो आपल्या ब्रशने. आणि ना एकदम असं
प्रकारे काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 टोटल 12 आहे. आणि आता खूप काय काय केलं. थोडंसं हवा खाते मी आता बिकॉज माझ्याकडे हवा खाण्यावर पंखा आहे तो की मी तुम्हाला दाखवला असेल एक व्हिडिओमध्ये. लेट्स हवा आहे. हवा घेत नाही. थांबा 1 मिनिट. काय याच्याने हवा घेऊ शकते. काय ते बघा माझे पंखा आहे. अजून आणि आता मी कुठे एवढं बाहेर जाणारच नाहीये बिकॉज आता म्हणजे प्रिंटिंग करून झालं आहे. थोडंसं टाइमपास पण केला आता मी. आणि आता मी काय करू. मला बोर होत आहे यार. इकडे ना एवढं काहीच नाहीये म्हणून हे आहे. बट हे काय आवाज नाहीये. याच्याने माझा सगळा वेळ निघून जाईल. मला माहिती नाही याच्याने सगळा माझा वेळ निघून जाईल. तुम्हाला एक हॉन्टेड बात सांगू का मी. सांगते. बिल्डिंग आहे ना आमच्या घराच्या समोर हॉन्टेड बिल्डिंग आहे आणि फुटणार सुद्धा आहे. आणि तुम्हाला माहितीच असेल की हॉन्टेड बिल्डिंग कबूतर आहे. तर तिकडे कबूतर आहे आणि म्हणूनच मला लय घाबरलं होतं यार बिल्डिंगवर. दोरी बिरी लावले या बिल्डिंगला. दिसतंय ना सगळं. मग तिथे डब्बा घेऊन जायला वाटतं. तो डब्बा आहे तिकडे. एक डब्बा आहे तिकडे. म्हणजे की तो डब्बा बघून मला असं वाटतं की तो रोबोट आहे. वाव. आणि तिथे सगळे लोक जातात. आणि तिकडे सुद्धा एक बिल्डिंग आहे. पण ती वाली बिल्डिंग नाही फुटणार आहे. सी वाली फुटणार. पण यावेळी ती बिल्डिंग याला बिल्डिंगला काय नाही येणार. तिकडे अजून खूप सारी बिल्डिंग आहेत आणि तिथे लोक जातात. तिकडे अजून पुढे गेलो ना की तिकडे अजून खूप काय काय आहे. आणि असंच इकडे काम सुद्धा चालू झालं नाही. आणि इकडे सगळी अशी लाकडं पण लावली आहेत. मला पहिला मी जो विचारलं ना माझ्या आजोबांना की काय झालं या बिल्डिंगमध्ये कोण राहत का नाही. तर बोलले बिल्डिंग फुटायला आली आहे. मी हॉन्टेड चेअर वाटते. वरती एक चेअर आहे ना इकडे चेअर आहे. हॉन्टेड चेअर वाटतात मला बघून तर. टीव्ही बघते. टीव्हीत गणपती बाप्पाचं बघते मी. टीव्हीवर गणपती बाप्पाचं बघता. तुम्हाला पण बघायचं आहे. सॉरी ॲडव्हर्टाईज आली मध्ये. यार मला कंटाळा आलाय. डान्स करू काय बर्थडे टू मी. हॅपी बर्थडे टू मी. हॅपी बर्थडे. कोण बोलतो हॅपी बर्थडे. आता तुम्ही आता रिक्वेस्ट तुम्हाला आता मनात येत असेल की मी कधीतरी हिंदी बोलते कधी मराठी बोलते. असं का असतं कारण का ना मला ते आता सवय लागली हिंदी आणि मराठी बोलायची म्हणून तसं झालंय काहीतरी. पण राहू दे आता मी मराठीतच बोलणार आहे. आता मी ते मटकाचं पेंटिंग दाखवताना मी आता हिंदीत बोलली होती ना. पण ते आता राहू दे. आता मी काय करू पण काय शकू शकते. शकू
मस्त लावलंय, कार्टून लावलं आता.